भारताचा नॉर्थ ईस्ट म्हणजे केवळ काही राज्यांचा समूह नाहीये, तर तो आपल्या देशाचा सांस्कृतिक आणि नैसर्गिक दागिना आहे। मात्र याच भागाकडे काँग्रेस सरकारने अनेक वर्ष दुर्लक्ष केलं होतं। पण आता परिस्थिती बदलली आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर पूर्व भारताच्या विकासासाठी मोठ्या घोषणा केलेल्या असून त्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहेत। आसामचे महान योद्धा लचित बर्फुकन यांच्या नावाने शाह यांनी 167 कोटी रुपये खर्चून पोलीस अकॅडमी सुरू करण्याची घोषणा केली आहे। ही अकॅडमी देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र बनेल असं शाह यांनी सांगितलंय। लचित बर्फुकन यांनी मुघलकालीन आक्रमणांना परतवून लावत आसामचं संरक्षण केलं होतं। आज त्यांची शौर्यगाथा 23 भाषांमध्ये उपलब्ध आहे। ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या 57व्या वार्षिक समारंभात गृहमंत्र्यांनी बोडोलँडच्या विकासाचा मार्ग मोकळा करण्याचं आश्वासन दिलं। विशेष म्हणजे समाजसेवक उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या नावाने दिल्लीत एका रस्त्याचं नामकरण करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून बोडो समाजाच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल। पुढील 2 वर्षात बोडो करार 100% लागू करण्याचं वचन देत शाह यांनी आसाममध्ये शांती स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला। शाह यांनी आसाम रायफल्स कॅम्पचे स्थलांतर करून तो मिझोरामच्या राजधानी आयझोल पासून 15 किलोमीटर दूर हलवण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे मिझोराममध्ये सुरक्षितता वाढेल आणि विकासाला गती मिळेल। या दौऱ्यात एक खास घटना घडली आहे। यात 7 वर्षीय एस्तेर लाल दुहावामी हिमटे हिनं गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर वंदे मातरम गायलं। तिच्या गोड आवाजानं संपूर्ण कार्यक्रमातील वातावरण भारावून गेलं। शाह यांनी तिच्या गाण्यानं प्रभावित होऊन तिला खास गिटार भेट दिली आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। हा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय। गृहमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अमित शाह यांनी आसामपासून मिझोरामपर्यंत शांती आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत। विरोधी गटांना समजावून घेण्याचं आणि तेथील जनतेच्या कल्याणासाठी विविध करार करण्याचं काम केलं। चीन उत्तर पूर्व भारतातील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र शाह यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत। स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी जसे प्रयत्न केले, तसेच अमित शाह यांनी उत्तर पूर्व भारताच्या विकासासाठी पावलं उचललेली आहेत। त्यांनी शांतता, सुरक्षा आणि विकास यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा निर्धार केलाय। येत्या काळात त्यांच्या या धोरणांमुळे भारताची ताकद अधिक वाढेल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये नवा सोनेरी युग सुरू होईल। तुम्हाला काय वाटतं, अमित शाह यांच्या या निर्णयामुळे नॉर्थ ईस्ट भारताचा चेहरा मोहरा बदलू शकेल का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।